महत्वाचा आहे. नैतिकतेच्या आधारावर आम्ही राजीनामा दिला असं ते म्हणतात. बैठक झाली आहे. नैतिकतेच्या आधारावर अरे 2.5 महिने काय झोपला होता? नैतिकता काय तुम्हाला दिसली नाही का? हे जे फोटो आणि जी काही चर्चा आहे, जे काही व्हिडिओज आहेत, तुम्ही सत्तेत असल्यानंतर तुम्हाला 1.5 महिन्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी दिसलेल्या आहेत, तेव्हा तुम्हाला नैतिकता कळली नाही का? आज नैतिकतेचे त्या ठिकाणी पतंग तुम्ही उडवायला लागलेला आहे. आज झोपेतून तुम्ही जागा झाला आहात, लोकांनी तुम्हाला जागा केलेलं आहे, म्हणून आज तुम्ही तिथं राजीनामा देता. याच्या आधी काय तुम्ही पतंग उडवत बसलेला का? टाइमपास करत होता का? त्यामुळे आज नैतिकतेच्या गोष्टी त्यांनी कुठं करू नये. लोकांनी दबाव वाढवला, सामान्य लोकांचा दबाव त्या ठिकाणी असल्यामुळे वातावरण हाताच्या बाहेर गेल्यानंतर जे फोटो काल आले त्यामुळे लोक भावनिक झाली आणि त्यामुळेच त्यांना तिथं झुकावं लागलं, गुडघ्यावर यावं लागलं. आणि फक्त हे कोणामुळे झालं असं तर सामान्य लोकांना, देशमुख परिवाराने जो लढा लढला याचाच परिणाम आज जो राजीनामा घ्यायला लागतो. त्यामुळे सरकारने क्रेडिट त्याचं घेऊ नये आणि धनंजय मुंडे तर मुळीच घेऊ नये क्रेडिट की मी नैतिकता बघून त्या ठिकाणी राजीनामा देतो. कारण का 3 महिने तुम्ही फक्त टाइमपास केला, अहंकार दाखवला आणि सामान्य लोकांनी तुमचा अहंकार मोडला, हे मात्र त्या ठिकाणी खरं आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विट केलंय, म्हटलंय की वैद्यकीय कारणास तुम्ही राजीनामा. वैद्यकीय कारण ते समोर हे बघा, आता त्यांनी कुठलेही कारणं दिली तरी लोकांना माहिती आहे की त्यांना राजीनामा का द्यावा लागला. लोकांच्या लढ्यासमोर त्यांना तिथं गुडघे टेकावेच लागले. ही सामान्य लोकांची ताकद आहे. हेच आम्ही लोकांना सांगतो की तुमची ताकद फार मोठी आहे आणि हा जो परिणाम आज आहे फक्त सामान्य लोक देशमुख परिवार तसंच सूर्यवंशी परिवाराला सुद्धा आपला न्याय द्यायचा आहे. आणि महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांचं जे काही आज अडचणी आहेत त्याच्यामध्ये महिलांचे अत्याचार असू नये तर कुठेही लोकांनी विषय हातात घेतल्याशिवाय हे मार्गी लागणार नाही आणि विरोधी पक्षांनी सुद्धा एकत्रित येऊन सामान्य लोकांच्या वतीने लढावं लागेल. पण धनंजय मुंडेंना जर वाटत असेल की राजीनामा दिला विषय संपला, आमचं असं मत आहे की भाजपच्याच काही लोकांनी सांगितलेलं आहे आणि आमचंही मत आहे की या सगळ्या बैठकीमध्ये धनंजय मुंडेसुद्धा तिथं होते. त्यामुळे आता त्यांनासुद्धा सहआरोपी करून पारदर्शक पद्धतीने एन्क्वायरी होण्याची जरूरत आहे. केजमध्ये त्यांनी म्हटलं होतं की अशा घटना महाराष्ट्रात घडतच असतात. आता विषय एवढा आहे की त्यांना अहंकार येतं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा घटना घडत असतात. म्हणजे आज सकाळी त्यांची प्रतिक्रिया अशी होती, म्हणजे अहंकार बघा किती, माज किती आहे की सगळ्या जिल्ह्यांमध्ये अशा घटना घडत असतात. अहो फोटो बघितल्यानंतर लोक अक्षरशः भावनिक झालेली आहे. त्यामुळे उगाच काहीतरी बोलून लोकांची दिशाभूल करू नये. तो अहंकार आहे त्यांचा आणि तो अहंकार इतका जास्त झाल्यामुळे त्यांचे जे कार्यकर्ते मित्रपरिवार आहेत त्यांच्यात राक्षसी प्रवृत्ती आल्यानंतर अशा पद्धतीने मर्डर त्या ठिकाणी झालेला आहे आणि हीच प्रवृत्ती कुठेतरी आपल्याला मोडून काढावी लागेल.